जमदग्न्याय विद्महे महावीराय धीमहि तन्नो परशुराम प्रचोदयात्। परशुराम जेव्हा आश्रमात परतले तेव्हा त्यांना वडिलांचे निर्जीव शरीर दिसले। त्या क्षणी त्यांचा संताप अनावर झाला, परंतु सूड घेण्यापूर्वी एक पुत्र म्हणून त्यांचे कर्तव्य पूर्ण करणे आवश्यक होते। जमदग्नी ऋषींसारख्या तपस्वीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी परशुरामांना हवी होती एक कोरी भूमी। दीर्घ प्रवासानंतर ते माहुरगडावर पोहोचले। माहुरगडावर भगवान दत्तात्रयांचे वास्तव्य होते। भगवान दत्तात्रय म्हणजे भगवान परशुराम यांचे गुरु। त्यांनी परशुरामांना एक पवित्र स्थान दाखवले आणि सांगितले, हीच ती कोरी भूमी। भगवान दत्तात्रयांच्या सांगण्यावरून पाण्याची आवश्यकता भासल्यावर परशुरामांनी भूमीत बाण मारला आणि तेथे मातृतीर्थ निर्माण झाले। त्या पवित्र जलाने स्नान घालून जमदग्नी ऋषींवर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यावेळी देवीने परशुराम यांची समजूत काढून सांगितले की शिव आणि शक्ती यांना परत जर एकत्र यायचे असेल तर दोघांनी सुद्धा परत मूळ स्वरूपात गेले पाहिजे। असे म्हणून माता रेणुका सती गेल्या। आई